भद्रा भद्रा वहिनी साहेब भद्रा उठ 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 तू मॅडम घ्या पाणी घ्या. मॅडम तुम्ही जर बाहेर गेले होतात मग घरी परत कधी आलात? हो वहिनी साहेब तुम्ही परत कधी आलात? आम्ही तर इथेच बसलोय कधीपासून. तुम्ही दिसला नाहीत परत येताना. मी मगाशीच आले, तुम्ही कामात होतात लक्ष नव्हतं. अचानक माझा पाय घसरला आणि मी पडले, कळलंच नाही. काय आता सांगितलं ना मी पडले म्हणून. नका लोकी लढवू तुमची. चला 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 कामाला लागा. चल मी रूम पर्यंत सोडून येतो हिला. चल उठ चल काम कर. इथे सावकाश सावकाश. वहिनी बस. वहिनी बस आतमध्ये तर नाही ना गेल्या? जाऊन बघतो. नाही 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 नको 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 नको. आतमध्ये गेलो आणि तो जर बैल असला तो माझ्या पोटात शिंग घालेल, माझा कोतळा बाहेर काढेल आणि गरगर 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 फिरून कुठेतरी फेकून देईल. नको 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 आतमध्ये नको जायला. वहिनी बॉस पळून तर नाही ना गेला? गेलाच असणार. प्रिन्स बॉस मैदान सोडून गेले तशा वहिनी बॉस पण गेले असणार. ऐकू ऐकू नाही नाही मी माझा स्वतःचा जीव धोक्यात नाही टाकणार, नाही टाकणार. पण या शिवाच्या एवढ्याशा घरात साप आणि बैल आला कसा? कसा आला? हा हा बरोबर. अपोजिशन पार्टीला घाबरवण्यासाठी त्याने आणला असणार. बरोबर. नाही 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 मला आता इथं थांबायचं नाही. बरोबर मला निघायला पाहिजे, मला निघायला पाहिजे. असं कसं होऊ शकतं? भद्रावती मॅम माझ्या समोर घरातून बाहेर निघून गेल्या होत्या, पण घरी परत आलेल्या दिसल्याच नाहीत. मग अचानक जिन्यावरून कशा काय पडल्या? अजबच आहे. अगं एवढी काय दचकते? घाबरायला काय मी भूत आहे का? घाबरणार ना. काय आहे तुझं इकडे काम? काही अम्माकडे फरमाईश वगैरे आहे का? नाही ग फरमाईश वगैरे नाही. तू पण तोच विचार करतेस का जो मी करतोय? काय? वहिनी साहेब घराबाहेर जाताना दिसल्या पण परत येताना नाही दिसल्या. तरी सुद्धा जिन्यावरून पडल्या कशा? हा सेम रे. मी पण हाच विचार करत होते. आणि मी खात्रीने सांगते भद्रावती मॅडम घरात परत आल्याच नाही. माझा पण विचार करून करून ना डोक्याचं दही झालंय. काही कळतच नाही विचार करतो तितकं. काही कनेक्शनच लागत नाहीये. आता बघ मी प्रिन्स सरकारांना घरात घेऊन आलो, त्यानंतर मी हॉलमध्येच बसलेलो बराच वेळ. वहिनी साहेब काय मला येताना दिसलेच नाहीत. हा आणि तू बाहेरून आत यायच्या आधी मी पण बराच वेळ ऑफिसमध्ये बसले होते आणि माझं आजूबाजूला काही लक्ष नव्हतं असंही काही नाही. मी 100% सांगते भद्रावती मॅडम घरात परतल्याच नाही. आपल्या दोघांना पण सेमच वाटतंय. मग काय वहिनी साहेब खोटं बोलत असतील? पण त्या का खोटं बोलतील? वहिनी साहेब खोटं का बोलतील? काय समजायचं? त्या सापाची आणि बैलाची काय भानगड आहे ना मला काही कळतच नाही. मी तिकडनं इकडे कशी आणि कधी आली मला मला कळतच नाहीये. आणि ते पायऱ्यांवर ना मी अशी कशी पडले? काय चाललंय? आदिशक्ती तिचा खेळ खेळते, तिच्यामुळेच हे सगळं घडतंय. दुसरं काय? अच्छा
म्हणजे आपण त्या आदिशक्तीच्या मूर्तीपर्यंत पोहोचू नये म्हणून आपल्याला घाबरवण्यासाठी त्या आदिशक्तीने बैल आणि साप असे 2 प्यादे सोडले असं म्हणायचं तुम्हाला? की अजून काहीतरी वेगळं आहे पण आपल्याला कळत नाहीये, माहित नाही आपल्याला? भद्रा, अजून काय असेल? हेच एक कारण आहे. आदिशक्ती हीच कारणीभूत आहे सगळ्याला, 100%. आदिशक्ती, आदिशक्ती. मारू दे तिला, जेवढ्या उड्या मारायच्यात ना तेवढ्या मारू दे तिला. पण प्लीज, शिवाच्या घरात जमिनीखाली जी मूर्ती आहे ना ती मी बाहेर काढून तिचा नायनाट करीन, तेव्हा शांत बसेन. महादेवा, या नवीन घरात आलोय खरा, पण आपलं ते स्वतःचं घर जाम मिस करतोय. मला माहितीये तू माझी परीक्षा बघतोयस, आणि ही परीक्षा पास होण्याचं बळ सुद्धा तूच देशील, मला विश्वास आहे. जय शंभू. पण महादेवा, त्या शक्तीचा तुझ्यावर अजिबातच विश्वास नाही रे. मला म्हणत होते की इतकाच जर तुझ्या शंभू महादेवावर तुझा विश्वास आहे तर मग त्याने तुमचं घर का नाही वाचवलं? महादेवा, आता तूच काहीतरी चमत्कार कर आणि ते घर ना परत मिळवून दे, आणि मग शक्तीला कळेल की तू आहेस आणि तुझ्यामुळेच ते घर आपल्याला परत मिळालं. महादेवा, माझा तुझ्यावरचा विश्वास अजिबात डळमळीत झालेला नाहीये आणि तो कधी होणार पण नाही. जय शंभू. नाना, काय कुठे? अरे घरात बसून बसून पाय दुखतोय, जरा फेरफटका मारून येतो, लय पाय दुखायला लागलाय. कुठे राहिले नाना?